वलंकनी मातेजवळ नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. मी तुझा सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची तुला आठवण करून देतो. मी माझ्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित आणि पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून मी माझ्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या माझ्या विनंत्या माझ्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या मला मिळवून दे. जर माझ्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर मला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. आपल्या विनंत्या मागण्या नम्रपणे मरिया मातेच्या चरणी ठेवूया. हे ईश्वराच्या माते, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ह्यासाठी मी ही नोवेनाची प्रार्थना करतो. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करतो व त्याच्या स्मरणार्थ मी ही नोवेनाची प्रार्थना करतो. ते तू ऐकून घे आणि माझ्या नमो कृपापूर्ण मरिये या प्रार्थनांचा स्वीकार कर. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या पवित्र माते, संत गाब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर मी सुद्धा तुला वंदन करतो. नमो कृपापूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी माझी इच्छा आहे. हे पीडितांच्या आश्रया, सर्व संतांच्या पुण्यामुळे तू माझी विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून माझी विनंती मान्य कर. आमेन. नोवेनाचा दुसरा दिवस. हे दावीद घराण्यातील ज्योती, आम्ही पापी तुझे ज्ञान, सौंदर्य आणि तेज पाहून दिपून जातो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त पापाच्या अंधाराला दूर करणारा सूर्य आहे व तू त्या सूर्याची प्रभात आहेस. आज देखील तुझ्या पवित्र सन्मानाद्वारे पाप्यांना देवाजवळ आणतेस. हे कृपापूर्ण आणि निष्कलंक कुमारी माते, आम्ही फार पापे केली आहेत, तरीसुद्धा दृढ विश्वासाने आम्ही तुझ्या चरणी येतो. हे दयेच्या सागरा, निष्कलंक माते, तुझे नाव आम्हासाठी अमृत तुल्य आहे, मधुर गीत आहे, सुगंधी उद्बत्ती आहे.
तू आमच्या हृदयाचा आनंद आणि प्रकाश आहेस. मरणाच्या वेळी तुझ्या विनंतीने आम्हासाठी स्वर्गदार उघडले जावो. आमेन. निष्कलंक मातेवर आधारित प्रार्थना. हे माझ्या देवा, मला सहाय्य कर. हे प्रभू, माझी माझी प्रार्थना ऐकून घे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा गौरव असो. निष्कलंक मातेचे नाव वंदनीय आहे. हे मरिया माते, तू सुंदर आहेस. हे तू मूळ पापापासून अलिप्त आहेस. तू इस्रायलचा आनंद आहेस. तू आमच्या प्रजेचा महिमा आहेस. तूच पाप्यांची आश्रयदाती आहेस. हे माते मरिया, हे बुद्धिमान कुमारी, हे कृपाळू माते, आम्हासाठी प्रार्थना कर. प्रभू ख्रिस्ताजवळ आम्हासाठी विनंती कर. पवित्र कुमारी मरिया, तू पापरहित आहेस. पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भीत संभवलेल्या प्रभू येशूजवळ आम्हासाठी प्रार्थना कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू पवित्र कुमारी मातेला आपल्या पुत्राची माता म्हणून निवडलेस. तू आपल्या पुत्राद्वारे मूळ पापाच्या कलंकापासून तिला दूर ठेवलेस. मृत्यू अगोदरच तिला मुक्ती दिलीस. आम्हाला असे वरदान दे की आम्ही या मातेच्या याचनेने पवित्र होऊन तुझ्याजवळ येऊ शकू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजारी माणसासाठी प्रार्थना. हे कुमारिकांच्या कुमारी, आरोग्यदायी स्वामिनी, वेलंकनीमध्ये विराजमान झालेल्या ईश्वराच्या माते, तू माझ्या आत्म्याला आणि शरीराला सहाय्य करतेस. तुझ्या दयेवर आणि शक्तीवर पूर्ण भरवसा ठेवून मी तुझ्याकडे धाव घेतो. माझा आजार दूर कर, म्हणजे मी तुझा व तुझ्या पुत्राचा महिमा गात राहीन. हे माते, तू सर्व आजारांचा आत्मविश्वास दृढ करण्यास मदत कर. आणि जर त्यांच्या आत्म्यासाठी योग्य असेल तर त्यांना आरोग्य प्राप्त करून दे. त्यांना चांगले मरण यावे म्हणून सहाय्य कर. हे कृपापूर्ण माते, माझे कष्ट दूर कर. अथवा हे आरोग्यदायी माते, मला सहनशक्ती दे, म्हणजे जगातील सर्व मोहापासून अलिप्त राहून मी माझ्या आत्म्याला तुझ्या इच्छेनुसार पवित्र ठेवू शकेन. हे दयाळू माते, तू कोणालाही नकार देत नाहीस. माझ्या संकटामध्ये तू मला मदत करशील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तूच रोग्यांची आणि पीडितांची सहानुभूती आहेस. अशा वेळी फक्त तूच आमचे अश्रू पुसू शकतेस. तूच सर्व ख्रिस्तीजनांची आश्रयदाती आहेस. ख्रिस्ताची माता असल्यामुळे तूच आमची विनंती ख्रिस्ताकडे पोचू शकतेस. हे दयाळू आणि शक्तिमान माते, आमचे रक्षण कर. हे स्वामिनी, आम्ही ईश्वराबरोबर अनंत काळाचा आनंद उपभोगण्यास चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. आत्मिक आणि शारीरिक गरजांसाठी प्रार्थना. हे स्वामिनी, तू ईश्वराकडून मिळालेला माझा खरा आश्रय आहेस. दुःखाच्या प्रसंगी तू विश्रांतीचे स्थळ आहेस. तू पाप्यांच्या अंधारात खितपत पडलेल्या आत्म्यांचा प्रकाश, दुर्बलांचे बळ, गरिबांचे धन, पीडितांची आशा आणि मानवप्रेमी ईश्वराची माता असल्यामुळे माझ्यावर दया कर. हे स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या राणी, कृपापूर्ण माते, पापसागरात बुडालेल्या लोकांना वाचवणारे, तुझ्या सहाय्याने तुझ्या सेवकास पापापासून मुक्तता प्राप्त होते. रोग्यांच्या आश्रयदाते, पीडितांचे सहाय्यदाते, संसार मुक्तीच्या सिंहासना, तुझ्याजवळ असलेल्या माझ पाप्याला दूर सारू नकोस, तर माझ्या करुणा याचनेचा स्वीकार कर. आमेन. निर्मळ हृदयाच्या मातेजवळ प्रार्थना. पवित्र मातेच्या निर्मळ हृदया, मी तुझ्या पावित्र्याची स्तुती करतो. हे सर्व प्रिय माते, मी तुझ्या वात्सल्यमय प्रेमाची आणि गुणांची आठवण करतो. मी आणि इतरांनी तुझा अपमान केला. मी आता तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्याकडे नम्रतापूर्वक क्षमा मागतो. मी मान्य करतो की मी कृतज्ञ बनून भटकत राहिलो. तू मला कित्येक वेळा कृपा आणि क्षमा दाखविलीस. मला विश्वास आहे की तू मला कधीही अंतर देणार नाहीस. ह्या दृढ विश्वासाने प्रेरित होऊन मी तुझ्याजवळ अधिक भक्तिपूर्वक प्रार्थना करीन.
मी प्रतिज्ञा करतो की यापुढे मी तुझ्या सन्मानाप्रित्यर्थ योग्य कार्य करीन. तू या कार्याचा स्वीकार करून ते प्रभू येशूला अर्पण कर. माझ्यावर आणि माझ्या शेजाऱ्यावर ईश्वराने दया व कृपेचा वर्षाव करावा म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर. आमेन. Today's Mass is being offered for the soul of Sister Georgia, for the soul of Gabriel D'Souza, thanksgiving to Jesus and Mary, for the soul of Francis Salvador Rodriguez, for all souls, for the souls of Martha and Derek de Lima, thanksgiving to Our Lady of Velankani, for the soul of Inas D'Souza, for the souls of the deceased members of the Nunes family, for the souls of the deceased members of the Dias family, for all souls in purgatory, thanksgiving to Our Lady of Velankani, for the soul of Chitra Nair, thanksgiving to Sacred Heart of Jesus, and thanksgiving to Our Lady of Velankani. Just like a child who trusts her father dear, and you delight to feel his presence near. Just like a child whose mind has not a doubt, and whose heart is never proud. Here I come, oh Lord. Here I come just like a child. Here I come, oh Lord. Here I come just like a child. In the name of the Father, the Son, and the Holy Spirit. Amen. Amen. The grace of our Lord Jesus Christ, the love of God, and the communion of the Holy Spirit be with you all. And with your spirit. My dear brothers and sisters, we are on the second day of the Novena in preparation for the feast of Our Lady of Velankani. The theme today is Our Mother has a heart which goes out to help people, comfort the afflicted. We pray during this Mass for those who are afflicted and intercede Mary to give them a helping hand. Let us now prepare ourselves to celebrate this Mass. Let us call to mind our faults and ask our loving Father for His forgiveness. I confess to Almighty God and to you, my brothers and sisters, that I have greatly sinned in my thoughts and in my words, in what I have done and what I have failed to do. Through my fault, through my most grievous fault. Therefore ask Blessed Mary, a Virgin, all the angels and saints, and you, my brothers and sisters, to pray for me to the Lord our God. May Almighty God have mercy on us, forgive us our sins, and bring us to everlasting life. Amen. Lord, have mercy. Lord, have mercy. Christ, have mercy. Christ, have mercy. Lord, have mercy. Lord, have mercy. Let us pray. God of might, giver of every good gift, put into our hearts the love for your name, so that by deepening our sense of reverence, you may nurture in us what is good, and by your watchful care, keep safe what you have nurtured. We ask this through our Lord Jesus Christ, your Son, who lives and reigns with you in the unity of the Holy Spirit, one God, forever and ever. Amen. पौलाचे कोरिंथीकारांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तर तुमच्याकडे
आलो तो वक्तृत्वाच्या अथवा ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे रहस्य तुम्हाला सांगत आलो नाही. कारण येशू ख्रिस्त म्हणजे क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असताना दुसरे काही जमेस धरून नये असा मी ठाम निश्चय केला. आणि मी तुमच्याजवळ अशक्त, भयभीत आणि अतिकंपित असा झालो. तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धिमत्वावर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा म्हणून माझे भाषण आणि माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा आणि सामर्थ्य याची निर्देश होती. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. दिवसभर मी त्यांचे मनन करतो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यापेक्षा अधिक श्रुद्ध करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळ आहेत. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. माझ्या सर्व शिक्षकांपेक्षा मी अधिक सामंजस्य आहे, कारण मी तुझ्या निर्बंधाचे मनन करतो. यशोवृत्तापेक्षा मला अधिक कळते, कारण मी तुझे आदेश पाळतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. तुझ्या निर्णयापासून मी ढळली नाही, कारण तू माझा शिकवलेला आहेस. प्रतिसाद. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे. Greater and greater, great is the Lord, great is His power, we are restored. Greater and greater, great is His name, for endless ages He is the same. The Lord be with you. And with your spirit. A reading from the Holy Gospel according to St. Luke. Glory to you, O Lord. Jesus came to Nazareth, where he had been brought up, and went in the synagogue on the Sabbath day, as he usually did. He stood up to read, and they handed him the scroll of prophet Isaiah. Unrolling the scroll, he found the place where it is written, "The Spirit of the Lord has been given to me, for he has anointed me. He has sent me to bring the good news to the poor, to proclaim the liberty to captives, and to the blind new sight, to set the downtrodden free, to proclaim the Lord's year of favor." He then rolled up the scroll, gave it back to the attendant, and sat down. And all eyes in the synagogue were fixed on him. Then he began to speak to them. This text is being fulfilled today, even as you listen. And he won the approval of all, and they were astonished by the gracious words that came from his lips. They said, "This is Joseph's son, surely." But Jesus replied, "No doubt you will quote me the saying, 'Physician, heal yourself,' and tell me that we have heard
of all that you happened in Capernaum, do the same here in your own countryside. And Jesus went on, I tell you solemnly, no prophet is ever accepted in his own country. There were many widows in Israel, I can assure you, in Elijah's days, when the heaven remained shut for 3 years and 6 months, and a great famine raged throughout the land. But Elijah was not sent to any of these. He was sent to a widow at Zarephath, a Sidonian town. And in Elisha's days, there were many lepers in Israel, but none of these were cured except Syrian Naaman. When they heard this, everyone in the synagogue was enraged. They sprang to their feet and hustled him out of the town, and they took him to the brow of the hill the town was built on, intending to throw him down the cliff. But Jesus slipped through the crowds and walked away. The Gospel of the Lord. Praise to you, Lord Jesus Christ. May the words of the Gospel wipe away our sins. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, एक दिवशी एका 5 वर्षाच्या मुलीने आपल्या आईला विचारलं, आई तू इतकी सुंदर आहेस, शोभित आहेस, तुझं तोंड गोरपान आहे, मग तुझे हात का काले आहेत? तिचे वडील तिथे जवळच होते आणि त्याने त्या मुलीला बाजूला बोलवून सांगितलं, मी तुला एक गोष्ट सांगत आहे, त्याच्याकडे लक्ष दे. एक दिवशी एका आईने तिच्या मुलाला जन्म दिला एका नर्सिंग होममध्ये. अचानक एक रात्री त्या नर्सिंग होममध्ये आग लागली आणि नर्सेस आणि डॉक्टर बाहेर पडले स्वतःला वाचवण्याकरता. पण ती आई जी होती, तिचं मूल तिथे आतमध्ये होतं पार्ल्यामध्ये, आणि ती धावत जाऊन ती आग आपल्या हाताने विझवली आणि आपल्या मुलाचा जीव तिने वाचवला. माझ्या प्रिय बंधूंनो, ह्याकरता फक्त आईचं काळीज हवं आहे, ज्याने आपला जीव धोक्यात घालून आपल्या मुलाचा जीव वाचवते. आपल्याकडे पुष्कळची उदाहरणं आहेत. जेव्हा लोक असं करतात, लोक आपल्या मुलांना दोष देतात, पण आई कधी आपल्या मुलाला दोष देत नाही. ते मुलं तिला प्रेमळ आहेत. माझे प्रिय बंधूंनो, मरिया आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे. तिच्यामध्ये एक स्त्रीचं, एक आईचं हृदय आहे, काळीज आहे. आणि म्हणूनच आपल्याला पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे की जेव्हा देवदूतांनी तिला निरोप दिला की तू देवाची आई होणार आहे, त्याचवेळी तिला सांगितलं होतं, तुझ्या नातेपैकी एलिझाबेथ नावाची बाई, जी आता वयस्कर आहे, ती गरोदर आहे आणि 6 महिने झालेले आहेत. आणि मरियाला तो निरोप मिळाला की आता तिला माझी गरज आहे, मदत करायला हवी आहे. आणि मरियाने आपल्या स्वतःकडे न बघता तिच्याकडे जाण्यास धाव घेतली. 3 दिवसाची वाट, कारण त्या दिवसामध्ये गाडी घोडा नसत, फक्त पायी जात असत लोक किंवा गाढवाच्या पाठीवर बसून जात असत. आणि 3 दिवसाची वाट, दिवसभर चालायचं, संध्याकाळी आराम करायचं, रात्रभर आराम करायचा, पुन्हा चालायचं, पुन्हा आराम करायचं, असं करता 3 दिवसानंतर ती आपल्या कझन एलिझाबेथ नातेवाईक होती तिच्या घरी पोचली. तिथे ते गेली, तिला सांगण्याकरता नव्हे की मी आता देवाची आहे, पण तिला मदत करण्यासाठी. आणि म्हणूनच 3 महिने तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून, कारण तिच्या उदरी मूल होतं, ते त्याची पर्वा न करता तिच्या एलिझाबेथला तिने मदत केली. 3 महिने राहून तिची सेवा केली, जोपर्यंत तिचं मूल जन्माला आलं नाही तोपर्यंत. हे झाल्यानंतर मग ती पुन्हा घरा आली. स्वतःच्याकडे न पाहता, स्वतःच्या मुलाचा जीव न बघता तिने तिच्या नातलग एलिझाबेथ तिला तिने मदत केली.
पुष्कळ जी उदाहरणं दिलेत आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये. आपल्याला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त तुझा मुलगा जो आला होता या दोन्हीमध्ये पृथ्वीवरती, देवाची इच्छेप्रमाणे त्याला कार्य करायचं होतं. 30व्या वर्षी त्याला घर सोडून लोकांमध्ये जाऊन त्यांना मदत करायची होती. आणि मदत कार्य दिस राहतो त्यांच्यासाठी करत होता. शेवटी त्याचं प्राण त्याने अर्पण केलं जगाचं तारण करण्याकरता. मरिया ही आई होती, तिला आपल्या मुलाच्यावरती प्रेम होतं आणि तीसुद्धा बघत होती की मला आता कोण सांभाळेल. पण हे न बघता तिने आपल्या मुलाला जाऊ दिलं. तिने देवालासुद्धा विचारलं नाही की मला आता कोण बघेल, माझा सांभाळ कोण करील. पण तिच्या मनामध्ये एकच भावना होती की लोकांना मदत करणे हे प्रथम आहे, हे पहिलं कर्तव्य आहे. तसंच माझे प्रिय बंधूंनो, आपण पाहतो रोज लोक तिच्याकडे प्रार्थना करतात आणि ती त्यांच्या मदतीला येते. कारण ती आपल्या पुत्राकडे आणि देवबापाकडे त्यांच्यासाठी विनंती करते आणि देवाला सांगते की त्यांना द्या जे काय हवं आहे, कारण ते विनंती करीत आहेत. ही आई तिच्यामध्ये आईचं हृदय आहे. ती हमेशा आपल्याला मदत करायला तयार आहे. जो कोणी तिच्याकडे आला, कोणीही असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, शिकलेला असू द्या, अशिक्षित असू द्या, कोणीतरी तिच्याकडे आला मदतीसाठी, तर ती धावून त्यांच्याकडे मदत करते, त्यांना मदत करते, न बघता कोण आहे ते. आणि आपल्याला तेच सांगत आहे की आपणसुद्धा तसंच करायला हवं आपल्या जीवनामध्ये. जे कोणी आपले लोक आहेत, त्यांना त्रास आहे, संकटात आहेत, त्यांना आपण जाऊन मदत करावी. त्यांना हातभार लावून त्यांच्या जगामध्ये त्यांच्या वाट्याला आलेल्या दुःखामध्ये आपण सहभागी होऊन त्यांना मदत करण्याची आपण मदत आणि तयारी दाखवायला पाहिजे. My dear brothers and sisters, as I said in the beginning of the Mass, that today we reflect on a mother's heart which is full of compassion for the afflicted. And that is what we have seen in the few examples I gave you in this Marathi homily. But Mary is constantly worried about us. And therefore, we look at her apparitions. She has appeared in so many places. Why? Not to make her publicity for herself or to glorify herself, but it's only to help people who are in need. Whenever people drift away from God, whenever they went against the teaching and commandments of God, and they were liable for punishment, Mary, as a good mother, appears and appeals to the people to come back again to God. And that is what she did all over the years. Whenever people drifted away, she appears and she pleads with the people to come, to change their lives and get back again to God. Mary lived by the commandment of love, to love God and to love the neighbor. She spent time in prayer. She thanked God for the position He had put her. She thanked God for gave her the opportunity to serve the poor. And at the same time, she spent her life in serving the poor, the needy, because she loved them. I think that love for a neighbor made her go out of the way, put herself into trouble to help other people who required her help. Not to seek for her own comfort, but try to help and comfort those who are afflicted, those who are hard-pressed, those who are suffering. And that is what she has done. And she tells us today, if we are here today to give her a respect and honor, she wants her to do the same thing, love God, her Son, and love the neighbor, to help those who are downtrodden, who are poor and needy. You know, during this lockdown, many people have lost their job. Until today, they cannot find a job. They're struggling for their daily bread. For this kind of people, you can go out of your way to help them. The little you have, share with them. The little you have, give it to those who are very, very needy, so that you'll be able to say that, fine, I imitate my mother, whom I honor today. Let our Blessed Mother give you all the support and help, so that you may be imitate her in all your day-to-day affairs and day-to-day life. Amen. Prayer of the Faithful. Dear friends, let us offer our prayers on behalf of those in need and also for the Church and the world.
as we offer our prayers for the world and its needs, our response will be, Lord, grant us your peace. Altogether, Lord, grant us your peace. We pray for Pope Francis, bishops and priests all over the world, for the religious and consecrated men and women, that they may become beacons of hope in the world that is full of suffering. We pray to the Lord, Lord, grant us your peace. We pray for our elders and senior citizens who at their age are weak, frail at times. We pray that our elders and seniors may feel strong and confident because of the support and strength they receive from the community. We pray to the Lord, Lord, grant us your peace. We pray for widows and widowers who have lost their partner in life, that they may learn to live meaningful lives in close companionship with you and their families. We pray to the Lord, Lord, grant us your peace. We pray for inmates of old age homes and patients in hospitals, that they may be able to face the challenges of life with faith and hope. We pray to the Lord, Lord, grant us your peace. We pray for all our families, that we will learn to respect and care for the elderly in our families, and express our love and concern in simple deeds of affection. We pray to the Lord, Lord, grant us your peace. We now pray for our personal and local needs. We pray to the Lord, Lord, grant us your peace. Lord, be merciful to all of us who invoke your name and pray for your grace. May we learn to appreciate the blessings you give us and learn to live on the path of your commandments. We make this prayer through Christ our Lord. Amen. Blessed are you, Lord God of all creation. Through goodness we have this bread to offer, which earth has given and human hands have made. It will become for us the bread of life. Blessed be God forever. Blessed are you, Lord God of all creation. Through goodness we have this wine to offer. Fruit of the vine and work of human hands, it will become our spiritual drink. Blessed be God forever. Lord God, we ask you to receive and be pleased with the sacrifice we offer with humble and contrite heart. Lord, what should we do? Pray, my dear brothers and sisters, that my sacrifice and yours may be acceptable to God the Father Almighty. May the Lord accept the sacrifice at your hands to the praise and glory of his name, for our good and the good of all his holy church. May the sacred offering, O Lord, confer on us always the blessing of salvation, that what we celebrate in mystery may be accomplished in power through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit, Lift up your hearts. we lift them up to the Lord. Let us give thanks to the Lord our God. It is right and just. It is truly right and just, our duty and our salvation, always and everywhere to give you thanks, Lord, Holy Father, Almighty and eternal God, through Christ our Lord. For out of compassion for the waywardness that is ours, he humbled himself and was born of the Virgin. By the passion of the cross, he freed us from unending death, and by rising from the dead, he gave us eternal life. And so with the angels and archangels, with throne and dominion, with all the hosts and powers of heaven, we sing the hymn of your glory, as without end we acclaim. Holy, 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 Lord God of
You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy, therefore, these gifts, we pray, by sending down your Spirit upon them like the dew fall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and, giving thanks, broke it and gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it, for this is my body, which will be given up for you." In a similar way, when supper was ended, he took the chalice, and once more giving thanks, gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." The mystery of faith. We proclaim your death, O Lord, and profess your resurrection until you come again. Therefore, as we celebrate the memorial of his death and resurrection, we offer you, Lord, the bread of life and the chalice of salvation, giving thanks that you have held us worthy to be in your presence and minister to you. Humbly we pray that, partaking of the body and blood of Christ, we may be gathered into one by the Holy Spirit. Remember, Lord, your church spread throughout the world, and bring her to the fullness of charity, together with Francis, our Pope, Oswald Gracious, our Bishop, and all the clergy. Remember also our brothers and sisters who have fallen asleep in the hope of the resurrection, and all who have died in your mercy. Welcome them into the light of your face. Have mercy on us all, we pray, that with the Blessed Virgin Mary, the Mother of God, whom we have gathered to venerate at this Eucharist, with Saint Joseph, her spouse, with the blessed apostles, and with all the saints who have pleased you throughout the ages, we may merit to be co-heirs to eternal life, and may praise and glorify you through your Son, Jesus Christ. Through him, and with him, and in him, O God, Almighty Father, in the unity of the Holy Spirit, all glory and honor is yours forever and ever. Amen. Let us pray with confidence to the Father in the words our Savior gave us. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as in heaven. Give us today our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Deliver us, Lord, we pray, from every evil. Graciously grant peace in our days, that by the help of your mercy we may be always free from sin and safe from all distress, as we await the blessed hope and the coming of our Savior, Jesus Christ. For the kingdom, the power, and the glory are yours, now and forever. Lord Jesus Christ, you said to your apostles, "Peace I leave you, my peace I give you. Look not on our sins, but on the faith of your church, and graciously grant a peace and unity in accordance to your will, who lives and reigns forever and ever." Amen. The peace of our Lord be always with you. And with your spirit. Let us offer each other the sign of peace. Peace be with you.
Lamb of God, who takes away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, who take away the sins of the world, have mercy on us. Lamb of God, who take away the sins of the world, grant us peace. May this mingle body and blood of our Lord Jesus Christ be life to all who receive it. Lord Jesus Christ, with faith and love in your mercy, hide this body and bring this blood. Let not be me condemnation, but health in mind and body. Behold the Lamb of God. Behold him who takes away the sins of the world. Blessed are those called to the supper of the Lamb. Lord, I'm I'm not worthy that you should enter under my roof, but only say the word, and my soul shall be healed. Hear the body and blood of Christ, be with us, sing life. Amen. Let us now make our spiritual communion. O Lord Jesus, since I cannot now receive you in your sacramental presence, I beg you to come spiritually into my soul to enrich me with your holy grace and make me truly your own forever. O Jesus, living in Mary, come and live in me, in the spirit of your holiness, in the fullness of your power, in the communion of your mysteries, in the perfection of your ways. O divine guest, give to my soul a strong, lively faith, an unbounded trust, perfect humility, an abiding sorrow for my sins, a total abandonment to your divine will, and a perfect loving union with you in mind and heart. O sacrament most holy, O sacrament divine, all praise and all thanksgiving be every moment thine. Lord Jesus, thank you for the blessings and graces you have given me through this spiritual communion. Let us pray. Renewed by this bread from heavenly table, we ask you, Lord, that being the food of charity, it may confront our hearts and stir us to serve you in our neighbor. We ask this through Christ our Lord. Amen. The Lord be with you. And with your spirit. May Almighty God bless you, the Father, the Son, and the Holy Spirit. Amen. Go in peace to love and serve the Lord. Thanks be to God. Novena to Our Lady of Health, Velankani. O most holy Virgin, you were chosen by the most adorable Trinity from all eternity to be most pure Mother of Jesus. Permit me, your humble and devoted client, to remind you of the joy you received at the instance of the most sacred incarnation of our divine Lord, and during the 9 months you carried him in your chaste womb. I wish most sincerely that I could renew or even increase that joy by the fervor of my prayers. O tender Mother of the afflicted, grant me under my present necessities that special protection you have promised to those who devoutly commemorate this ineffable joy. Relying on the infinite mercies of your divine Son, trusting that those who ask should receive, and penetrated with confidence in your powerful prayers, I most humbly entreat you to intercede for me. I beg you to obtain for me the favors which I petition for in this novena, if it be the holy will of God to grant them, and if not, to ask for me whatever graces I most stand in need of. Specify your request.
I desire by this novena, which I now offer in your honor, to prove the lively confidence I have in your intercession. Accept it, I beseech you, in honor of that supernatural love and joy with which your immaculate heart replenished during the abode of your divine Son in your womb, in veneration of which I offer you the sentiments of my heart. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. O Mother of God, accept these salutations in union with the respect and veneration with which the angel Gabriel first hailed you, full of grace. I wish you most sincerely that they may become so many gems in the crown of your celestial glory, which will increase in brightness to the end of the world. I beseech you, O Comfortress of the afflicted, by the joy you received when the Word was made flesh, to obtain for me the favors and graces which I have now implored through your powerful intercession. For this end I offer you all the good works which have ever been performed in your honor. I most humbly entreat you for the love of the amiable heart of Jesus, with which yours was ever so inflamed, to hear my humble prayers and obtain my request. Amen. The second day. Our dear Mother, you are the splendor of the race of David, the gem among the Jewish women. We admire your beauty. You were born immaculate to destroy the kingdom of Satan. You brought forth Christ, the divine light, to remove the darkness of sin from the world. O Virgin undefiled and Mother most amiable, we have recourse to you with full confidence. Our hearts are delighted as we utter your sweet name, Mary, our Mother. Grant us health of mind and body, and lead us in the path of light and holiness. Amen.